नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी भट्टीमध्ये जसे खारे शेंगदाणे बनवतात, आपण बाहेरून वगैरे आणून खातो खारे शेंगदाणे, तशाच पद्धतीनं अगदी छान असे खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे. खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते मोठे शेंगदाणे घेतलेले आहेत बघा, छोटेवाले शेंगदाणे नाहीत हे. खारे शेंगदाणे बनवताना मी शक्यतो मोठे शेंगदाणे घेते. आणि आपल्याला लागणार आहे मीठ. मी मोठं मीठ घेतलेलं आहे. तुमच्याजवळ मोठं मीठ नसेल, बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोपी रेसिपी आहे आणि अगदी छान असे खारे शेंगदाणे तयार होतात. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मी या शेंगदाण्यांमध्ये पाणी टाकून घेणार आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे, याला कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी करून घ्यायची आहे. या शेंगदाण्याची खूप जास्त शिजवायचे नाहीत, एकच शिट्टी फक्त करून घ्यायची आहे. मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये हा टोप मी ठेवणार आहे. पाणीसुद्धा मी कुकरमध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे. झाकण लावून फक्त एक शिट्टी मी या शेंगदाण्यांना करून घेणार आहे. कुकरची एक शिट्टी मी करून घेतलेली आहे. आता आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. टोप मी बाजूला काढून घेते. शेंगदाणे मी काढून घेतले बघा टोपातून, आणि त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते मी म्हणजे या पुरणाच्या चाळणीमध्ये हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. त्यातलं एक्स्ट्राचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथं एक रुमाल घेतलेला आहे बघा. ह्या रुमालावरती आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पुसून घ्यायचं या शेंगदाण्यांना. म्हणजे थोडंसं एक 5-10 मिनटं सुकवून जरी घेतले तरी चालतील. अलगद असे हे बघा, हे पुसून घ्यायचे आहेत शेंगदाणे. हे शेंगदाणे मी सुकायला ठेवते, तोपर्यंत आपल्याला कढई गरम करायला ठेवायचे. मी लोखंडी कढई घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीची कढई आहे माझ्याजवळ. गॅस सुरू करून घेते आणि सुरुवातीला कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची. मी कढई धुतलेली आहे त्यामुळं. कढई गरम करून घेतलेली आहे बघा मी, आणि आता याच्यामध्ये मी मोठं मीठ टाकते. हे मीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ आणि कढई जर गरम असेल तर हे खारे शेंगदाणे बनवायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. हे थोडंसं पसरवून घ्यायचं बघा. खूप जास्त मीठ घ्यायची गरज नाही, इतकं मीठ पुरेसं होतं. हे मीठ तुम्ही नंतर सुद्धा कधी शेंगदाणे वगैरे जरी बनवायचे असेल खारे शेंगदाणे तर त्यासाठी वापरू शकता. मीठ गरम करून घेऊया सुरुवातीला. मीठ सुद्धा मी छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे शेंगदाणे ह्या मिठामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि या मिठामध्येच आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत बरं का. हे मीठ सगळं असं या शेंगदाण्यांना लागतं. आता हे ओले असताना त्याच्यावरती थोडंसं मीठ चिकटलं जातं आणि आपोआप ते जसजसे भाजत येतात तसंच त्याच्यावरचं एक्स्ट्राचं मीठ सुद्धा निघून जातं. बघा, सतत असं हलवत राहायचं आहे आपल्याला. आणि हे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अगदी विकत आपण जसे भट्टीतून वगैरे बनवतात खारे शेंगदाणे भट्टीमध्ये, तशा पद्धतीचे खारे शेंगदाणे तयार होतात. हे शेंगदाणे भाजताना अजिबात घाई करायची नाही. अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं आहे ह्या शेंगदाण्यांना. थोडंसं काहीतरी दुपारचं वगैरे जर खाऊ वाटत असेल तर अशा पद्धतीनं खारे शेंगदाणे आपण नक्कीच बनवू शकतो.
तर हे बघा अगदी भट्टीमध्ये वगैरे जशा प्रकारचे खारे शेंगदाणे बनवतात आपण बाहेरून वगैरे आणून खातो, अगदी तशाच पद्धतीचे खारे शेंगदाणे हे तयार झालेले आहेत. तर याचं टर्फलसुद्धा मी काढून दाखवते. हे बघा अगदी छान असं टर्फल याच्यावरचं निघते बघा. अगदी क्रिस्पी असे हे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे शेंगदाणे एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं खारे शेंगदाणे.